15 मार्चसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे. पहिले निफ्टी पाहू. निफ्टीमध्ये पाहिलं तर गेले 3-4 दिवस कंटिन्युअसली डाऊन साईडची मोमेंटम चालू होती. प्रिव्हियस स्विंग लो पशी निफ्टीमध्ये इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. जर का निफ्टीला डाऊन साईड कंटिन्यू करायचे असेल तर इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक करावा लागेल. त्यावेळेस निफ्टी कंटिन्युअसली डाऊन साईड मोमेंटम करेल. जर का इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर निफ्टी अपसाईडला मोमेंटम करेल. जे स्विंग ट्रेड असतील ते अपसाईडला मोमेंटमसाठी तयार होतील. निफ्टीमध्ये उद्याच्याला आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोन पाहू. $21,900 ते 21,988 हा आपला काय राहील, सपोर्ट झोन राहील. हा एक 22,060 ते 22,088 हा आपला एक सपोर्ट झोन राहील. 22,196 ते 22,225 हा आपला काय राहील, एक रेजिस्टन्स झोन राहील. उद्याच्याला जर निफ्टी फ्लॅट ओपनिंग झाली तर उद्याच्याला आपल्याला हा वरचा जो आहे तो रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल आणि खालचा झोन आहे तो सपोर्ट म्हणून काम करेल. आपल्याला ह्या सपोर्ट झोन पशी आपल्याला एखादी 5 मिनिटाची बुलिश कॅन्डल दिसली, जे आपले 7-8 प्रकारचे बुलिश कॅन्डलचे पॅटर्न आहेत त्यापैकी एखादं बुलिश कॅन्डलचा पॅटर्न दिसला आपल्याला इथं आपल्याला सपोर्ट झोन पशी, तर आपण बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे, जो की आपल्या ह्या रेजिस्टन्स झोन पर्यंतचा असला पाहिजे. त्याचा स्टॉप लॉस कुठं असला पाहिजे, हा जो झोन आहे ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली तर ते आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. जर का ह्या रेजिस्टन्स झोन पशी जर मार्केट आलं आपलं, तर इथं आपल्याला एखादी बिरिश कॅन्डल दिसली, सकाळी गॅप अप समजा ओपन झालं, ह्या रेजिस्टन्स झोन मध्ये जर ओपन झालं मार्केट, तर आपल्याला इथे एखादी 5 मिनिटाची बिरिश कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, जे की आपल्या ह्या सपोर्ट झोन पर्यंतचा बिरिश साईडचा एक ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. त्या बिरिश कॅन्डलचा स्टॉप लॉस काय राहील, ह्या सपोर्ट झोनच्या वर जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर आपला तो स्टॉप लॉस राहील. जर का ह्याच्यावर जर 5 मिनिटाची एखादी बुलिश कॅन्डल क्लोज झाली तर निफ्टी अपसाईडला मोमेंटम करेल. जर का निफ्टी या खालच्या झोनमध्ये ओपन झाला तर हा झोन आपल्यासाठी बाईंग झोन राहील आणि त्यानंतर आपल्याला हा सपोर्ट झोन, हा जो प्रिव्हियस सपोर्ट झोन होता हा आपला काय राहील, रेजिस्टन्स झोन राहील. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर बँक निफ्टीने 4-5 दिवस कंटिन्युअसली डाऊन साईडचा ट्रेंड एक्झिक्यूट, डाऊन साईडची मोमेंटम केलेली आहे आणि एक अनडिसिजन कॅन्डल बनवलेली आहे. आता अनडिसिजन कॅन्डल आपण ट्रेड कसा करतो, ह्या अनडिसिजन कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर बँक निफ्टी कंटिन्युअसली डाऊन साईडला मोमेंटम करेल. जर का ह्या अनडिसिजन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर बँक निफ्टी अपसाईडला मोमेंटम करेल. जो डाऊन साईडचा ट्रेंड आहे तो चेंज होईल, अपसाईडचा ट्रेंड सुरू होईल. जर का उद्याच्याला आपण ह्या अनडिसिजन कॅन्डलमध्ये जर ट्रेड घेतले उद्याच्याला तर आपले स्टॉप लॉस बरेचसे हिट होतील. मोस्टली आपण काय केलं पाहिजे, ह्या झोनच्या वर जर 5 मिनिटाची आपल्याला कॅन्डल क्लोज झाली तर आपल्याला अपसाईडचा एक ट्रेड भेटल, जो की आपल्याला स्मूथ ट्रेड राहील, तो जिथे की आपले स्टॉप लॉस जास्त हिट होणार नाही. त्याचा स्टॉप लॉस काय राहील, ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर आपला स्टॉप लॉस राहील. आपल्याला काय करायचं आहे,
उद्याच्याला हा आपला रेजिस्टन्स झोन आहे. का कोणता आहे? 47,134 ते 47,235 समजा. ह्या झोनच्या वर जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर आपण बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. आणि स्टॉप लॉस आपल्याला काय, तर ह्या झोनच्या खाली आपली 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर तो आपला स्टॉप लॉस राहील. जर का आपल्याला इथून एखादी ह्याच झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं नाही तर आपल्याला एखादी पहिलीच जर एखादी रेड कॅन्डल दिसली आणि इथे एखादी समजा बिरिश कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार काय, डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार, जो की आपल्या ह्या सपोर्ट झोन पर्यंतचा असणार आहे. जर का ह्या सपोर्ट झोन पाशी जर मार्केट ओपन झालं तर आपण इथून काय करणार आहेत, एक बुलिश कॅन्डल पाहणार आहेत. जर का ते आपल्याला एखादी इथं आपल्या सपोर्ट झोन पाशी एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण तो ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, जो की ह्या रेजिस्टन्स झोन पर्यंतचा असला पाहिजे. जर का ह्या आणि इथं जो बुलिश ट्रेड एक्झिक्यूट करतो बाईंग साईडचा, इथं बाईंग साईडची कॅन्डल पाहून त्याचा स्टॉप लॉस काय राहणार आहे, ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर तो आपला एसएल राहील. ह्या झोनच्या जर खाली 5 मिनिटाची बिरिश कॅन्डल बनली तर डाऊन साईडचा ट्रेड लगेच एक्झिक्यूट होईल, जो की सॉफ्ट त्याच्यामध्ये आपलं एसएल हिट होणार नाही. स्मूथली आपल्याला डाऊन साईडचा एक ट्रेंड भेटून जाईल. उद्याच्याला बँक निफ्टी मधले हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन असतील. ह्या झोन पाशी उद्याच्याला मार्केट येऊन काय प्राइस बनवतंय, काय कॅन्डल बनवतंय, ह्याच्यानुसार आपण उद्याचे ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, निफ्टीमध्ये बी आणि बँक निफ्टीमध्ये बी. ओके, थँक्यू.